गावी आल्यानंतर मस्त गरम गरम चुलीवरच्या पाण्याने आंघोळ करायची मजाच वेगळी असते. आणि त्याच्यातून ना तुम्हाला मी आजचं वातावरण दाखवते. छान पाऊस पडतोय, रात्रभर पाऊस चालू आहे आणि मस्त आंबा पण खाल्ला, कारण जे आंबे आहेत ते छान संपवतोय. आणि संध्याकाळी आमच्याकडे छोटंसं फंक्शन होतं. आणि फंक्शन असं नाही म्हणणार, एक बड्डे आहे माझ्याच बहिणीचा, सृष्टीचा, माझ्या काकांची मुलगी. आणि त्याच्यासाठी इकडे जेवण सगळ्यांचं रेडी झालं आहे. नाश्त्याला इकडे गरमागरम वडापाव बनत आहेत, कारण पाऊस तर चालूच आहे दिवसभर. आणि काहीतरी छोटासा छान गरम गरम नाश्ता मिळाला तर अजून मजा येते, कारण सगळेच जण एकत्र आलेत. आणि छान इकडे वडे बनत आहेत आणि आम्ही सगळे मिळून वडे बनवतोय. बरं, जेवण तर आहेच, त्याच्या आधी थोडासा छोट्या मुलांना स्नॅक्स. आणि इकडे आमच्या मॅडम बसल्यात, ही आहे सिद्धी. आणि आता वडे वगैरे झाले की आम्ही केक कटिंगला सुरुवात करणार. अभिदा पण बसले आणि छान मी आणि काकी मिळून मस्त वडे केलेत. आणि आता हे सगळं झालं की मी तुम्हाला बड्डे कसा होतोय दाखवते. कारण आमच्याजवळ इथे ना असं जवळपास असं काही दुकान नाही, थोडंसं लांब जावं लागतं. त्याच्यामुळे स्नॅक्स वगैरे आणायचं म्हटलं तर थोडंसं लांब जावं लागतं. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं घरच्या घरीच बनवू. आणि हा बघा, सृष्टीचा बड्डे आहे, इकडे बड्डेची तयारी चालू झाली. आणि लहान मुलांचं काही वेगळंच चाललंय. आणि इकडे बड्डे आहे सृष्टीचा, विश करतात अक्षयला. बरं असो, त्याआधी सगळेजण सृष्टीचं औक्षण करून घेत आहेत. आणि मी सगळेच मेंबर नाही टाकत आहेत, कारण टाईम कमी असतो, त्याच्यामुळे मी थोडकेच मेंबर टाकलेत. आणि बस आता सगळ्यांनी आम्ही छान तिला ओवाळून घेतले, तिची आरती केले. आणि त्याचबरोबर इकडे अभिद आहे, श्रीजा आहे. त्याच्यामुळे सगळे छोटे छोटे मेंबर आहेत. हे दरवर्षी असतात, कारण ज्यावेळेस सुट्टी असते त्यावेळेस सृष्टीचा बड्डे येतो आणि छान आम्ही मजा करतो. कारण हेच असे छोटे छोटे मुवमेंट असतात जे आपण मजा मस्ती करतो आणि तेच आपले आठवणीत राहतात. आणि सृष्टीचा बड्डे तर नेहमीच आम्ही तिच्या बड्डेला असतो, कारण तो मेमध्ये येतो. आणि छान बड्डे सेलिब्रेशन होते आता. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सृष्टी, हॅपी बर्थडे टू यू. ए तिला भरवा. केक मस्त आहे. आई दिला. आणि छान केक कटिंग झालं आणि आता सगळ्यांचे प्लेट्स भरत आहेत. केक आहे, त्याच्यानंतर बटाटा वडा आहे, म्हणजेच आपला वडापावचे पाव आज आम्हाला मिळाले नाही. आणायचं प्लॅनिंग होतं पण पावसामुळे काय जाऊच नाही शकलो. त्याच्यामुळे मस्त आता वडे आणि केक खाऊन घेऊ, त्याच्यानंतर छान पोटभर जेवू आणि मग अंगणात बसून गप्पा मारू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.